आणि याच चरित्र रचनांमध्ये त्याच्या समकालीन अजून काही उल्लेख आहेत का त्यांच्या काव्यामध्ये? बघा आपण जेव्हा त्यांचे युद्धसाज पाहतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं या पूर्ण हिंदवी स्वराज्याची जेव्हा निर्मिती केली तेव्हा सुरुवातीपासूनच आपण त्यांच्या बालपणापासून अगदी बालपणापासून आपण त्यांचा विचार करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देवी देवतांचं रक्षण केलेलं आहे. मग त्या देवी देवतांचे उल्लेख पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रुपक्षावर कसा दरारा ठेवला आहे याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर अनेक शत्रुपक्ष त्यांच्याबद्दल काय म्हणत आहेत किंवा त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं आहे त्याच्याबद्दलचे उल्लेख त्यांनी केलेले आहेत. काव्यरचनेची सुरुवातच तशी आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांची आद्य देवता म्हणजे आराध्य देवता म्हणजे तुळजाभवानी. त्यांचं नाव देखील शिवाईच्याच नावाने शिवनेरीला त्यांचा जन्म झाला आणि या शिवाईच्याच नावाने त्यांचं नाव आहे. आणि त्या भवानीची आळवणी कविराज भूषणांनीच केलेली आहे.